तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आता सुद्धा चाललेलं आहे भजनाला, आणि आज 2 भजन आहेत. एक नरबे फाट्यावरती तिथे एक भजन आहे, आणि दुसरं भजन आहे ते म्हणजेच इकडे आपल्या अंजनवेलला, तिकडे लांब जायचं भजनाला. त्यासाठी आजचा हा ब्लॉग चालू केला. आजचा ब्लॉग म्हणजे प्रवास असणार आहे, भजन असणार आहे, मजा मस्ती असणार आहे. तर त्यानिमित्ताने आजचा ब्लॉग चालू केला, आणि सगळं साहित्य वगैरे पॅक करणं चालू आहे गाडीमध्ये. हे बघा, तिथे आपली गाडी लावलेली आहे तिथे त्या ठिकाणी, आणि पॅकिंग चालू आहे सगळी गाडीमध्ये, साहित्य टाकतायत. जिथे आपलं भजन आहे, जिथे ते घर आहे, तिथे आपण आलेलो आहे. ते घरामध्ये स्वामींचं मंदिर आहे, आणि अशी काहीतरी कथा आहे की त्यांचे जे मालक आहेत घराचे ते पुण्यातले आहेत, आणि त्यांना स्वामींनी स्वप्नामध्ये येऊन असं सांगितलं की कोकणामध्ये जाऊन माझं घर बांध. अशी ती एक गोष्ट आहे, अशी ती कथा आहे, म्हणजे त्यांच्या खऱ्या जीवनामध्ये घडलेली. म्हणून आज त्यांनी ते इथे घर बांधले, आणि स्वामींचा कार्यक्रम आज तिथे आहे त्या ठिकाणी. तर मी आत्ता गेट बंद करण्यासाठी थांबलो होतो, गाडी पुढे आपली गेलेली आहे. तर जाऊया आता आपण चालत पुढे. दादांनी आम्हाला एक कथा लिहून दिली होती, त्याच्यावरती गजर लिहिण्याचा प्रयत्न केलाय मी 2 ओळी. चुकलं काही तर क्षमा सर, कालच रात्री लिहिलाय, त्यांना सुद्धा माहित नाही, आताच फोटो काढून दिलाय. प्रयत्न केला छोटासा. नरबे गावात जाऊया, स्वामी दर्शन घेऊया. नरबे गावात जाऊया, स्वामी दर्शन घेऊया. आशीर्वाद देई स्वामी राया. स्वामी रायाचा माझ्या देवाचा भजनी गजर करूया. स्वामी रायाचा माझ्या देवाचा भजनी गजर करूया. नरबे गावात जाऊया, स्वामी दर्शन घेऊया. नरबे गावात जाऊया, स्वामी दर्शन घेऊया. आशीर्वाद देई स्वामी राया. स्वामी रायाचा माझ्या देवाचा भजनी गजर करूया. स्वामी रायाचा माझ्या देवाचा भजनी गजर करूया.
साक्षात स्वामी दादांच्या स्वप्नी आलेली त्यांची इच्छा सांगितली काय तर तू कोकणात जा आणि माझं घर बांध असं हे त्यांनी नवीन वास्तू इथे बांधून स्वामींचं त्या साक्षात मंदिरच वाटतं या ठिकाणी. आणि आमचं भाग्य आहे की अशा ठिकाणी आम्हाला इथे भजन करण्याची सेवा करण्याची संधी स्वामींनी आज आम्हाला दिली. तर सर्वांना खरंच खूप धन्यवाद देतो. आणि अशी इच्छा दादांच्या स्वप्नी स्वामींनी सांगितली आणि इथे त्यांनी हे स्वामी निवास साक्षात इथे स्वामीच निवास करतात असं एक घर बांधलंय. म्हणून म्हणतो बघा स्वामी आले दादांच्या हो स्वप्नी इच्छा सांगितली त्यांच्या हो कोकणामध्ये जाऊन याचे घर बांधून कोकणामध्ये जाऊन याचे घर बांधून असे सांगितली दादांना स्वामी आया स्वामी आया सामाया देवाचा हरी गजर करूया स्वामी आया सामाया देवाचा हरी गजर करूया. हरे गावात जाऊया स्वामी दर्शन घेऊया हरे गावात जाऊया स्वामी दर्शन घेऊया आशीर्वाद घेऊ स्वामी आया स्वामी आया सामाया देवाचा आता भजन आटपलेलं आहे आणि आम्ही ती गाडी पॅक करतोय. अजून महाप्रसाद करायचा बाकी आहे. तर सर्वांना खूप आवडलं. प्रतिक्रिया लोकांच्या खूप छान आहे. खरंच भारी वाटलं आज. तर चला आता बाकीचं साहित्य आहे ते राहिलेलं आणि जेवायला बसलोय आम्ही आता. महाप्रसाद आहे अशा पद्धतीचा महाप्रसाद आहे आपल्या समोर. तर या सर्वांनी जेवायला सहज हवन होते नाम घेता मुखाचे जीवन करी अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरवर्ण मोठे जाणीते यज्ञ कर्म जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज श्री जय. पुढे जाऊन फोटो आजचा गुरुवार धन्य झालाय आमचा. आणि आता विले गावामध्ये इथे आलोय आम्ही या स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये मठामध्ये सर्वजण. आता अंजनवेलला आपल्याला भजनाला जायचंय. स्वामींच्या इथे तिथे नरब्यामध्ये जे भजन होतं ते आटपलेलं आहे आपण. आणि इथं आता दर्शनासाठी आलोय. आणि आता त्याच्यानंतर इथून दर्शन घेऊन मग अंजनवेलला निघणार आहोत आम्ही. हे सगळे उतरतायत गाडीतून. चहा पिण्यासाठी आत्ता इथे आलोय आम्ही. आणि आम्ही घेतले क्रीम रोल आणि आम्ही क्रीम रोल घेतलंय बिस्किट घेतलंय. नवीन चहाचं ओपनिंग झालं इथे माऊली. कुठे आपण आता आंबलोली मध्ये आहोत आम्ही. आणि ते नवीन दुकान ओपन झालंय दादांचं. परवाच झालंय इथे ओपनिंग. आणि आता मी क्रीम रोल घेतोय. चहा आम्ही ऑर्डर केलेली. चहा कसली गुळाचा चहा ऑर्डर केला. गुळाचा चहा. तर या सर्वांनी चहा पिण्यासाठी मी बिस्किट बुडून खातोय. माऊली अमृततुल्य. तर या चहा पिण्यासाठी सर्वांनी माऊली अमृततुल्य इथे माऊली प्रसाद भजन मंडळ. हा येस.
तर आता इथे आम्ही थांबलोय शुगरतळीमध्ये थांबलोय. नाश्ता करण्यासाठी भूक लागेल जबरदस्त. आणि आम्ही ऑर्डर केलेले आहे मंचुरियन आणि चायनीज वेळ असं ऑर्डर केलेलं आहे. आणि याने कडक घेतलंय बघा. रियाज करत नाही, प्रॅक्टिस करत, वजन वेट येत नाही हातात. ह्या हातात घालून जातो ना की कसं पकवाजावरती हात चांगला बसतो आणि त्यामुळे चांगला रियाज होतो. असं हे कडा आहे बॉ. जर एवढा खर्च केलास काहीतरी फायदा कर. आता जोरदार प्रॅक्टिस रियाज असणार आहे. तर आता सर्वांनी मंचुरियन आणि चायनीज वेळ खाण्यासाठी या. अशा पद्धतीने हे जे घर बांधलेलं आहे एक नंबर वाटतंय घर, जबरदस्त. तर इथे आमचं भजन आता झालेलं आहे. भजनावरून आत्ता येताना इथे शृंगारतळीमध्ये थांबतोय आणि फालुदा घेतलेला आहे. तर आम्ही रोज फ्लेवर आहे, ह्यांचा मँगो आहे आणि यांचा रोज घेत आहेत. उपवास आहे काय नाही, मँगो आहे त्याचा पण. तर या सर्वांनी फालुदा खायला. आता वाजलेत रात्रीचे 11 वाजलेत 11 आणि आम्ही आता फालुदा खातोय. फालुदा खाऊन झाल्यानंतर आम्ही निघणार आहोत. मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारे आजचा संपूर्ण दिवस आम्ही भजनामध्येच होतो आणि स्वामींच्या सेवेत होतो. आज खरं तर आजचा दिवस हा भाग्याचा म्हणावा लागेल. खरंच खूप भारी झालं. मन प्रसन्न होतं. अशी भजनं वगैरे असतात, रेग्युलर कार्यक्रम असतातच, परंतु आज एक वेगळाच आनंद होता, एक वेगळाच माहोल तयार झाला होता. आणि अशा प्रकारे आजचा हा व्लॉग इथे संपवण्याची वेळ आलेली आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन कळवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.